नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। सोमवारी रात्री पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रातील धक्कादायक माहिती आणि फोटो सार्वजनिक झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर जबरदस्त दबाव वाढला आणि अखेर मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक गुप्त बैठक झाली। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुनील तटकरे यांनी चर्चा केली। या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी थेट धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे निर्देश दिले। फडणवीस पहिल्या दिवसापासूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते, मात्र धनंजय मुंडेंनी सातत्याने राजीनामा देण्यास नकार दिला होता। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी आधी सुचवले होते, मात्र अजित पवारांनी ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर टाकली। अखेर सरकारवर वाढत्या दबावामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितले। मध्यरात्री 12:30 वाजता अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे उपस्थित होते। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात धनंजय मुंडेंना सांगितले की तुम्ही पद सोडा आणि राजीनामा द्या। यावर धनंजय मुंडेंनी थोडा वेळ विचार करण्याची विनंती केली होती, मात्र सरकारवरील दबाव पाहता अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची प्रक्रिया मंगळवारी सकाळी पूर्ण झाली। त्यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा राजीनामा स्वीकारला आणि पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला। यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून त्यांना त्यांच्या पदावरून मुक्त करण्यात आले। राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी सांगितले की माझी प्रकृती काही दिवसांपासून ठीक नसल्याने डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिलाय, त्यामुळे मी वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटोबद्दलही प्रतिक्रिया देत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली आहे। या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले। विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। सरकारने इतका उशीर का केला असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत। सामाजिक कार्यकर्ता अंजली दामनिया यांनीही या प्रकरणावर कठोर प्रतिक्रिया देत सांगितले की धनंजय मुंडेचा राजीनामा उशिरा घेतला गेला, सरकारने आधीच कारवाई करायला हवी होती। त्यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली। त्या म्हणाल्या, माझ्याकडे या प्रकरणाची कोणतीही माहिती नव्हती, मी विमानातून उतरल्यानंतरच याबद्दल ऐकले। मी यावर लवकरच प्रतिक्रिया देईन, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर आता सरकारच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। विरोधक या प्रकरणावर आणखी आक्रमक होत आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। जनतेमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात संपूर्ण न्याय मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील सुरू आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे। या घटनेने सरकार, प्रशासन आणि न्याय यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही लोक संतप्त आहेत आणि दोषींना कठोर शासन व्हावे अशी मागणी करत आहेत। आता सरकार पुढील काय पावले उचलते आणि न्यायालयीन प्रक्रिया कशी पुढे जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता या विषयावर तुम्हाला काय वाटतं? व्यक्त व्हा, तुमचं मत कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।